तर दिल्लीतल्या जंतर मंतरवर आजही आंदोलन सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। या परिसरामध्ये माशा आणि मच्छरांचं साम्राज्य आहे आणि त्यामुळे आता रात्रीच्या वेळी झोपताना बरेच आंदोलक मच्छरदाणी वापरताना पाहायला मिळतात। रात्रीच्या वेळी झोपताना आंदोलक मच्छरदाणी वापरताना पाहायला मिळतात, कारण की आसरा नाहीये, वरती कोणताच आधार नाहीये आणि कशा प्रकारे रस्त्यांवर उघड्यावर हे कार्यकर्ते झोपतायत आणि गेल्या महिनाभरापासून झोपतायत। आजच नाहीये, मात्र इतका वेळ झालाय त्यामुळे कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। दररोज सकाळी तिथली वास्तविकता दाखवण्यासाठी आमचे प्रतिनिधी तिथे आहेत, त्यांच्याकडून जंतर मंतरवरती आज मोठ्या प्रमाणात वीकेंड असल्यामुळं गर्दी होताना पाहायला मिळते। सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात जंतर मंतरवरती गर्दी झालेली आहे। दररोज सकाळच्या 7 वाजताची परिस्थिती खूप वेगळी असते। या ठिकाणी सगळी लगबग नाश्ता चहाची पाहायला मिळत असते, मात्र आता अनेक विद्यार्थ्यांचा लोंढा जो आहे तो या ठिकाणी येताना दिसतोय। आपण दूरपर्यंत जर नजर टाकली तर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत आहेत, काही आंदोलक या ठिकाणी येत आहेत। सगळ्याच वयातील लोक खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। विशेष करून ही तरुण मुलं जी या ठिकाणी झोपलेल्या ठिकाणी जी पाहायला सकाळच्या वेळी पाहायला मिळायची, मात्र आता मोठ्या प्रमाणात ही लोक बाहेरून देखील येताना पाहायला मिळतात। कालच पोलिसांनी आणि अभिजित दिपके यांनी देखील अंदाज व्यक्त केला होता की या दोन्ही दिवशी लोक जी आहेत ती वाढण्याची शक्यता आहे, सपोर्ट वाढण्याचा शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती निर्णय जो आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी मागणी या सगळ्यांनी केली होती। आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण जर या ठिकाणी बघितलं तर आज देखील मोठी गर्दी सकाळपासून सुरू झालेली आहे। आपण अशा पद्धतीचे बोर्ड जे आहेत ते फलक जे आहेत ते अनेकांच्या हातामध्ये पाहायला मिळतात, ज्यामध्ये लिहिलेलं आहे हमारी साड़ी वाली मैडम हमारे सामने क्लास में बैठकर पेपर बनाती थी लेकिन वो कभी लीक नहीं हुआ था। मतलब याचा अर्थ असंच आहे की आमच्या समोर आमच्या शाळेत असताना अनेक मॅडम जे आहेत त्या पेपर बनवायच्या, मात्र आम्हाला त्याची पेपरच खरं तर लीक होताना आम्हाला पाहायला मिळायचं नाही। अर्थातच जो नीट परीक्षेचा मुद्दा अनेक जण म्हणतायत, त्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरती या ठिकाणी भाष्य करणारे हे पोस्टर आहेत। पेपर फुटी एवढ्या मोठ्या सिक्युरिटीमध्ये असताना देखील का लीक होतो असं या सगळ्यांचा म्हणणं आहे। अजूनही काही हे सगळे लोक महिला आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेतली। क्या बताएंगे, आज सैटरडे है, भारी संख्या में यहाँ पे आंदोलक आज भी आ सकते हैं, आप भी यहाँ पे सुबह सुबह आई हो, क्या बताएंगे? हम वेट कर रहे थे काफ़ी दिनों से कि हम ऑफिस के बाद छुट्टी आएगी तो हम सैटरडे को जाएंगे सारे बच्चों का साथ देने के लिए। कौन आए हो? हम हमारे पूरे ऑफिस से सब लोग आए हैं, ये भी मेरे ऑफिस में है और हमारे ऑफिस के ही हैं ये लोग सब।